विचारांचे व्यासपीठ असलेले न्यूज लाईव्ह चंदगड या लोकप्रिय यूट्यूब चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। आज जे कोवाड येथे कोवाड मंडळ अंतर्गत जी समाधान योजना राबवत आहोत, एकंदरीत आपण काय सांगाल, नागरिकांना काय आवाहन करणार आहात? महाराष्ट्र शासनाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिरच्या संदर्भात आज केलीचं शिबिर होतं आणि खात्यातले 12 डिपार्टमेंटचे अधिकारी सर्व प्रांतसाहेब, तहसीलदार साहेब आणि त्यांच्या अध्यक्षाखाली म्हणजे आमदारांच्या अध्यक्षाखाली 12 कार्यालय होती। त्या अधिकाऱ्यांना चांगलं समज देण्यात यावं। काही अधिकारी चांगले अतिशय प्रामाणिकपणे काम करतात, काही लोक जे थोडं टाळाटाळ करत असतील त्यांना आज कडक दम देण्यात आला, कडक समज देण्यात आली आणि चांगल्या पद्धतीने याच्यापुढे काम होईल। लोकांना जे इथून चंदगडमध्ये जाण्यात येत आहे तो प्रवास टाळण्यात यावा अशी त्यांना कडक भाषेमध्ये सांगण्यात आलं आणि ते ह्याच्यापुढे होणार नाहीत आणि भविष्यात येणाऱ्या या अधिवेशनानंतर जे उपजिल्हा कार्यालय आपल्या सर्व चंदगड भागात आल्यानंतर चंदगडमध्ये एक चांगलं पोलीस स्टेशन, चंदगडमध्ये आपला कोवाडमध्ये एक चांगलं आता जे चौकी देवशा एक चौकी ती टुडे भागात दिल्यानंतर कोवाड भागामध्ये एक चांगलं पोलीस स्टेशन, चांगला दर्जेदार अधिकारी आणि ऑफिस स्टाफ येईल। एक चांगलं मेडिकल हॉस्पिटल, आयुष्मान हॉस्पिटल एक 50 बेडचं इकडे येते आणि त्याचबरोबर क्रीडा अकॅडमीसाठी आत्ताच मी स्टेजवरती सगळ्या मान्यवरांना विनंती केली। आमची नूतन जिल्हा परिषद सदस्य त्यांच्या आईनं सरपंच लोखंड साहेब त्यांना सांगितलं की बाबा कोवाडमधली जी स्पोर्ट्स साईड मंजूर केली ती कोवाडमध्ये द्यावी आणि 20 एकर जागेमध्ये 20 हेक्टर द्यावं। सरकारला जेवढी गरज असेल 30 एकर किंवा 25 एकर ती होईल, त्याची वापस जमीन आपण देऊ आणि आज चांगल्या पद्धतीने सर्व महाराष्ट्र शासनाची सर्व कामं चालू आहेत। राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून हा जो काल अर्थसंकल्प झाला, बळीराजा संदर्भात चांगले निर्णय झाले। शेतकऱ्यांचं कर्जमाफी असेल, आमच्या लाडक्या बहिणींचे 1500 रुपये जे वारंवार विरोधक सांगत होते की ते बंद करतील, त्या संदर्भात चांगला निर्णय झाला। त्याचबरोबर आज पांदन रस्ते जे शेतकरी बांधवांची खरी गरज आहे ते रस्ते आपण आता मार्गी लागायला सुरुवात झालेली आहेत आणि 75 किलोमीटर रस्ते आता आपण विधानसभेमध्ये आता ह्या 1-2 महिन्यामध्ये विषय संपवतो। बाकी येणारे रस्ते किलोमीटर असतील ते अजून एक 25 कोटीचा निधी आज आपण रिपेरिंगसाठी बेळगाव ते वेंगुर्ला रस्ता आपला हा निधी लागला आहे, मंजूर झाला आहे, ते होईल आणि नंतर 10 मीटरचा रस्ता जो आपण शाश्वत विकास आपण वारंवार बोलत आलो, 10 मीटरचा रस्ता बेळगाव ते सिंधुदुर्ग हा येणाऱ्या 6 महिन्यामध्ये आपण नक्कीच आपण तो मंजूर करून आणते। पत्रव्यवहार चालू आहेत। त्याचबरोबर 23,000 कोटीचा रस्ता आजऱ्यापासून चंदगड मार्गे गोव्याला जाणारा रस्ता हा मंजूर कालच अधिवेशन झालं आहे आणि तो रस्ता झाल्यानंतर शाश्वत विकास जे जनतेच्या अपेक्षा आहेत, जे लोक आज सगळ्या आशांनी माझ्याकडे बघतात, राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊंकडे बघतात, तर त्यांची नक्कीच त्यांचा या आशा सफल होतीच। आपल्याला भाऊ, कोवाड भागामध्ये उपविभाग आहे चंदगडचा, आपण वारंवार म्हटलेला आहात आणि कोवाडकरांना त्याची अपेक्षा आहे, परंतु आपण पाहिलं आहे की काही दिवसामध्ये कारवे येथे होणार असं निश्चित झालेलं आहे। असं काही नाही दादा, हे विषय 69 राज्यामध्ये 69 जिल्ह्यात झालेत, खूप काढले आहेत। ते मी राजेश पाटलांना व्यासपीठ सांगितलं, असे खोटे नाटे बोलणं आणि लोकांची दिशाभूल करू नका। हे आत्ता सरकारमध्ये निर्णय झाले 69 तहसील कार्यालय झालेत की आपण उपजिल्हा कार्यालय चंदगडची मागणी केली। देवाभाऊनी ही मागणी पूर्ण केल्यामुळे जिल्हा कार्यालय उपजिल्हा कार्यालय चंदगडमध्ये येते आणि तिकडची कार्यालय आपण कोवाड भागामध्ये सगळे सर्व फिरवत्या भावना आहेत आणि या भावना असण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांनी आश्वासित केले, त्यामुळे सर्व पूर्ण होतील। खूप विषय अजून करायचे आहेत भागामध्ये आपल्या। ओके।